श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून, श्री गणरायाच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून, तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून सेवेला आपण आरंभ करूया. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ राम. हरिबुद्धी जपे हे चुकून झालेलं आहे. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, हरिबुद्धी जपे नाही. रामकृष्ण हरी. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ राम. माऊली आपल्याला इथं मनुष्य जीवनाचं महत्व समजावून सांगतात. माऊली पुन्हा इथं आपणाला ईश्वराच्या नामाचं महत्व समजावून सांगतात. नाम कोण घेणार आहे? माणूस घेणार. मनुष्य जीवनाच्या महत्वाबरोबर माऊलींनी भगवंताचं नाम किती महत्वाचं आहे समजावून सांगितलं आपल्याला. ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो कसं आहे की माऊलींना त्यांच्या सद्गुरूंनी दिलेलं जे नाम आहे त्या नामाचा त्यांनी इतका जप केला की तो हरिपाठ झाला. आणि तो हरिपाठ त्यांनी सतत गायला आणि ईश्वर स्वरूप झाले. म्हणून तो हरिपाठ सुद्धा तुम्हा आम्हाला त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही सुद्धा गा, तुम्ही सुद्धा ईश्वराचं नाम घ्या, तुम्ही सुद्धा ईश्वराच्या जवळ जाऊ शकता, ईश्वर स्वरूप होऊ शकता. म्हणून हरिपाठ आपल्याला दिलेला आहे त्यांनी. पण इतक्या अर्थपूर्ण रीतीने आपण गातो का तो? रामकृष्ण. माऊलींनी जेवढ्या जाणीवेनं दिलेला आहे तेवढी जाणीव आपल्याकडे आहे का तो गाताना? रामकृष्ण. त्या जाणीवेपर्यंत मी पोचलं पाहिजे म्हणून माऊली इथं समजावून सांगतायत की ईश्वराचं नाम वाचेनं घेणं फार सोपं आहे, फार सुलभ आहे. ईश्वराचं नाम घेणं अवघड आहे का? मग माणूस का घेत नाही? सोपं आहे ना, सुलभ आहे, मग घेत का नाही? अजून त्याला तेवढी जाणीव झालेली. समजावून सांगतोय माऊलींना काय म्हणायचं. वाचेनं ईश्वराचं नाम घेणं गाणं सुलभ आहे, अगदी सोपं आहे. पण भगवंताच्या नामाचा सतत जप करणं करणारा साधक फार दुर्मिळ आहे. फार कमी वृत्तीचा काय म्हणतात तो भेटतच नाही. मग एवढं सोपं साधन असताना सुद्धा माणूस का घेत नाही? का घेत नाही? त्याला नामाचं महत्व कळलेलं नाही. कळतंय ना मला काय म्हणायचं? ईश्वर आणि ईश्वराचं नाम कशासाठी आहे? जगाच्या उद्धारासाठी आहे. मग आपला उद्धार कशामध्ये आहे कळले का आपल्याला? आपल्या जीवनाचा उद्धार कुठं आहे? चांगला संसार केल्यावर. काय केल्यावर माझा उद्धार होईल? आणि हा जन्म गोमटा ईश्वरानं सर्वश्रेष्ठ नरदेह दिलेला आहे जीवाला. या जीवाला दिलेला हा सुंदर गोमटा देह सर्वश्रेष्ठ, सगळ्या प्राण्यामध्ये अगदी सर्वश्रेष्ठ देह तो कशासाठी मला दिलाय?
एवढा चांगला, एवढा गोमटा, सगळं समजणारा देह मला कशासाठी दिला ईश्वरानं? हे त्याचं नाम घेण्यासाठी, त्याचं ध्यान करण्यासाठी, त्याची ओळख करण्यासाठी. मग इकडं येणारी माणसं फार दुर्मिळ आहेत. प्रपंच करणारी माणसं किती आहेत? प्रपंच करणारी माणसं जीव लावून करतात, नोकरी जीव लावून करतात. पण त्या नोकरीतून मी परावृत्त व्हावं, संसारातून मी परावृत्त व्हावं, व्यवसायातून मी परावृत्त व्हावं, असं कधी वाटतं का आपणाला? फार महत्वाचं मनुष्य जीवनाचं महत्व मी समजावतो. मनुष्य जीवनाचं एवढं महत्व माऊलीने सांगितलंय, ते माऊलींना कळलं म्हणून त्यांनी देण्याचा आपणाला प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर नाम आपणाला दिलेलं आहे त्यांनी माऊलीने. अतिशय सुलभ नाम आहे, अतिशय सोपं आहे नाम. आणि हे इतकं सोपं साधन आहे, इतकं सुलभ साधन आहे की तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करून दिल्याशिवाय ते राहणार नाही. भगवंत प्राप्तीची अनेक साधनं आहेत, पण सगळ्यात सोपं नाम ईश्वराचं नाम हे साधन आहे. आणि तेच त्यांनी दिलं. मग ते कसं सोपं आहे माऊली समजावून सांगतात आपल्याला. नाम घ्यायला काळ वेळ लागत नाही, काळ वेळेचं बंधन नाही. कळतंय ना? माझ्याकडे बघा जरा, म्हणजे कळेल तुम्हाला. शब्द जो आपण बोलतोय ना, जो शब्द आपण ऐकतोय, त्याचा अर्थ आपणाला गवसला पाहिजे. तो शब्द आपल्या हृदयामध्ये रुजला पाहिजे. ऐकलं आणि काय असं माऊलीला करायचं नाही आहे. त्याने त्या जाणीवेनं दिलेलं आहे. आणि मग घेणारा साधक भेटला तर माऊली त्याच्याजवळ थांबल्याशिवाय जागा करतात, त्याला सतत जागा करण्याचं काम. अतिशय सोपं आणि सुलभ आहे. इथं काळवेळ, त्याला काळवेळेचं बंधनच नाही नामाला. माऊली सांगतायत तुम्हाला इथं शुचित्वाचं सुद्धा बंधन नाही. आंघोळ करून घ्या, आंघोळ न करता घ्या, पवित्र होऊन घ्या, बिन पवित्र असता तुम्हाला ते पवित्र करणार आहे. कसंही तुम्ही घ्या. शुचित्वाची इथं गरज नाही, इथं बंधन नाही. नामाला कुठलंही कष्ट लागत नाही. नाम घ्यायला काय कष्ट आहे का आपल्याला? तरी माणसं का घेत नाहीत? जीवनातलं मर्मच कळलेलं नाही. मी कशासाठी, याच्यावरच आज आपण बोलायचं आहे. मी इथं कशासाठी आलो? ईश्वराच्या या सुंदर जगामध्ये या जीवाला नरदेह देऊन, सर्वश्रेष्ठ नरदेह देऊन त्याच्या जगात त्यानं त्याला कशासाठी पाठवलंय? कळतं? कशासाठी पाठवलंय? त्याची ओळख करण्यासाठी, त्याची भेट करून घेण्यासाठी, त्याच्यापर्यंत जाण्यास. हे ज्ञान आहे आपणाला? हे ज्ञान आहे का आपल्याला? मग कुठं आपण जाणार? घेतलं पाहिजे आपण. माऊलींनी कळवळ्यानं दिलेलं आहे, संतांनी कळवळ्यानं दिलेलं आहे. बुडती हे जन न देख, त्यांना अनुभव आलेला आहे. समजावून मी तुम्हाला सांगतो, त्यांना अनुभव. याला कष्ट लागत नाही. कुठल्या स्थानावर बसून मी हे नाम घ्यावं? कुठलंही स्थान असू द्या, त्याचं नाम घ्यायला त्याला उपाधी नाही, त्याला बंधन नाही. कुठंही घ्या तुम्ही. प्रार्थर विधीला बसलेले असताना तुकाराम महाराज नाम घ्यायचे. मग त्याच्यातून शास्त्री बुवांनी ज्या वेळेला बघितलं की हा नाम कसं काय, तर घाणेरड्या अवस्थेत तुकाराम म्हटले, महाराज
माझी मज झाली अनावर वाचा. आता माझी गाडी उतारायला लागली आहे. आता कुणीही रोखू शकत. आता कुठं पोचणार गाडी? भगवंताच्या द्वारातच जाणार. आणि ही आपली गाडी सुद्धा तिकडं आपणाला न्यायची आहे. मला काय सांगाय कळवल्याने मी तुम्हाला सांगते. म्हणून माऊली इथं समजा, याला कुठलीच उपाधी नाही, नामाला कुठलंही बंधन नाही. पण नाम सोडून जर तुम्ही ईश्वर प्राप्तीचं दुसरं साधन घेतलं तर त्याला बंधन आहे. हे इतकं सोपं आहे, इतकं सुलभ आहे आणि बिनमोल आहे. याला किंमत काय द्यायची आहे का? काही किंमत द्यायची नाही. याला का द्यायचं आहे? पैसे देऊन नाम घ्यायचं आहे का आपल्याला? सुलभ आहे, बिनमोल आहे. पण ज्या वेळेला ते नाम घेऊ लागतो, तो साधक श्रद्धेनं घेऊ लागतो, प्रेमानं घेऊ लागतो, त्यावेळेला ते नाम किती अनमोल आहे याची त्याला जाणीव व्हायला. किती अनमोल आहे याची त्याला जाणीव व्हायला लागते आणि तो स्वतः महान बनत जातो. रामकृष्ण रामकृष्ण. स्वतः तो महान साधक महान बनतो. कोण बनवतो त्याला महान? नाम. रामकृष्ण. बघा, मी सगळ्यासाठी कळवळ्यानं सांगतोय. तुमचा संसार सुखाचा करायचा असेल, पैशानं होत नाही, बंगल्यानं होत नाही, बाकी कुठल्याच वस्तूनं, फक्त ईश्वराचं तुम्ही नाम घ्या, त्यानं तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. असा संसार सुखाचा होतच नाही. बघा तुम्ही किती गबाळा ना घरात. पण माणूस कशासाठी झटतोय? म्हणून माऊली सांगतायत, तुम्हाला दिवस आणि रात्र 24 तासाची दिलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये किती जागा असता, तुम्ही किती उद्योग करता, किती कर्म करता, मी तुम्हाला ओळखतो. पण 15 मिनिटं संसाराला विसरा. 15 मिनिटं फोन खाली ठेवा, 15 मिनिटं संसार खाली ठेवा आणि 24 तासापैकी फक्त 15 मिनिटं त्याचं स्मरण करा. होईल का आपल्याच्यातून? होईल? फक्त 15 मिनिटं करा. 24 तासापैकी किती संसार विसरायचा आणि त्यांचं नाम घ्यायचं. होईल का आपल्यातून? नाही. 15 मिनिटं नाही होणार. बघा, म्हणून इथं ईश्वराच्या जवळ आलं की सगळं बंद करायचं. फोन बिन कुणाचीच मला भेट घ्यायची नाही. आता फक्त मला देवाची भेट घ्यायची. हा भाव आहे आपला. समजावून मी सांगतोय का? मला 15 मिनिटच फक्त ईश्वराला भेटायचं आहे. 24 तासापैकी 15 मिनिटं. ईश्वर किती मिनिटं मागतोय? माऊली किती मिनिटं मागतायत? पण ही 15 मिनिटं सुद्धा जर देता येत नसेल तर माझ्या या सुंदर जगात तुम्हाला जगण्याचा सुद्धा अधिकार. रामकृष्ण. कळतंय ना कशासाठी मी तुम्हाला पाठवलंय? हे साधन कशासाठी दिलंय? नरदेह कशासाठी मी तुम्हाला दिलाय? कशासाठी? मग हे आपणाला कळलंय का की मी देवाचं ध्यान केलं पाहिजे, मी देवाचं स्मरण केलं पाहिजे. संसार करणारी लोक गेली, आम्ही सुद्धा तो करतोय आणि आम्ही सुद्धा जाणार आहे. पण मी कसा गेलो पाहिजे? लक्षात ठेवा माझे वाक्य. कसा मी गेलो पाहिजे? उलता पलता होत. मग कसा गेलो पाहिजे? सहज जाता आलं पाहिजे. मग सहज जाणं कोणाचं होईल?
अखंड नामाचा आहे तो सहजच जाणार आहे. तो सेवाभाव करूनच घेणार नाही. मला कळतंय ना, मला काय देवाचा तो आवडता जर झाला तर लोकांनी सेवा करायची काय गरज आहे त्याची. तुकाराम महाराज, तुम्ही इथं जागेवर टाळ घेऊन उभा आहे, गेले पण ते रामकृष्ण. कोणाला सांगितलं का? जाणं कसं आपलं. आणि म्हणून आयुष्य ईश्वरानं दिलेलं आहे. 70 वर्ष 60 वर्ष तुम्ही 40च्या पुढे गेला की भगवंताकडे कॉन्टॅक्ट करा. आता मला तिकडं तुझ्याकडंच यायचं आहे. बस झाला. संसार पाठमोरा आपणाला करताल. 50 नंतर संन्यासच घ्यायचा आपण. रामकृष्ण हे रामकृष्ण. आता मला कुठं जायचं आहे? भगवंताने मी शेवटचा दिवस गोड करून घ्यायचा. म्हणून माऊली आपल्याला जीवनातलं मर्म समजावून सांगतायत की ईश्वरानं या जीवाला कलियुगामध्ये मनुष्य दिन जन्म दिला. कलियुगात. हा कुठला युग आहे आता? कलियुग. मग कलियुगामध्ये मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे. पण तो तुम्हा आम्हाला मिळाला आहे. मग याचं आपण काय केलं पाहिजे? हा मिळालाय तुम्हा आम्हाला. मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि तोही भरतखंडामध्ये, भारतासारख्या ठिकाणी जिचं धर्माचं अधिष्ठान आहे अशा ठिकाणी. मी तर एक समजतोय की माऊलींच्या महाराष्ट्रात मला त्यांच्या जवळ त्यानं जन्माला घातलेला आहे. माझं केवढं मोठं भाग्य आहे. कळतंय ना? केवढं मोठं माझं भाग्य. हे महाभाग्य आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो भाग्याची संपत्ती, महाभाग्याची संपत्ती, ईश्वरानं दिलेली ही संपत्ती आहे. मग ही संपत्ती आपण कुठं खर्च करायची? हे धन कुठं खर्च करायचं? रामाचं धनच आपणाला त्यानं वेचता आलं पाहिजे. रामकृष्ण हरी. राम नामाचं धन जो वेचत गेला, घेत गेला, तो इथं महान झाल्याशिवाय, तो याच देही याच डोळा, मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. याच्यासाठीच आपण अट्टास करायचा आहे की ईश्वरानं दिलेलं आयुष्य मी कुठे टाकतोय? कुत्र्या मांजराच्या जन्मात घातल्यावर भोग आपल्याला ठीक आहे, सारखा भोगत राहा. पण मनुष्य जन्म मला त्यानं दिलेला आहे, तो त्याची ओळख करण्यासाठी, त्याची प्राप्ती करण्यासाठी, त्याची मला भेट झाली पाहिजे या जन्मामध्ये. असं आपलं भाग्य आहे. आता महाभाग्य आपल्याला बनवायचं आहे. आणि माऊलींनी त्यांच्या जवळ मला जन्माला घातलंय. एकदा तरी मी गेलोय का तिकडं? आळंदीला एकदा तरी, आळंदीला एकदा तरी गेलोय का आपण? जे माझं माहेर आहे त्या पंढरपूरला आपल्याला जावंसं वाटतं की नाही? का संसार नाही सुटत? संसार चांगला, नांदणूक चांगली का माहेर चांगलं? सासर चांगलं का माहेर चांगलं? बघा सासरवाडीत राहून चांगलं कुठलं? मग माहेरची ओढ मला लागली पाहिजे. माहेरची ओढ कधी लागेल? माऊलींनी दिलेलं कळवळ्यानं जे नाम आहे ते नाम तुम्ही घ्यायला लागला की माहेरची ओढ तुम्हाला त्या जाणीवेनं मी घ्यायचं आहे. आणि ती जाणीव माझी माऊली जागृत केल्याशिवाय, जागृत झाली पाहिजे. नामाला मी चिकटलं पाहिजे, नामाला मी पकडलं पाहिजे, नामाचं सतत मला ध्यान झालं पाहिजे. माऊली समजावून सांगतात, प्रत्येकाच्या कर्मानुसार माणूस जीवन जगत असतो. माझ्या मुखामध्ये ईश्वराचं नाम का येत नाही?
एखाद्याला मी घे म्हटलं तरी तो का घेत नाही? मग माऊली समजावून सांगतात, अंगात ताप असेल तर, अंगात तापानं फणफणत अंग असेल तर जेवण गोड लागेल का? कसं लागतं जेवण? तापामुळं. मग अंगात जर पाप असेल तर देव गोड लागेल का? रामकृष्ण. पाप असेल तर देव गोड लागणारच आहे, देवाकडे तो जाणार पण नाही. तुकाराम महाराज आपल्याला समजावून सांगतायत, एवढ्या उन्हामध्ये तुम्ही दगड फोडण्याचं काम करताय, एवढ्या उन्हामध्ये तुम्ही लाकडं फोडण्याचं काम करताय, मला बघवत नाही. तुम्ही एक काम करा, सगळी किती आहे या माझ्याकडे, चला आपण मंदिरात. तुम्हाला रोज किती देत आहेत? 2 आणे रोज त्यावेळेला. मग तुम्ही एक काम करा, माझ्या विठ्ठलाच्या जवळ या, मंदिरात बसा, तुम्हाला सगळ्यांना 2 आणे मी देईन प्रत्येकी. तुम्ही फक्त देवाचं नाम घ्यायचं. बघा, कळलं का? मी तुम्हाला सांगतो, सगळी मंडळी जमा, तुम्हाला सगळं पाणी तिथं आणून देतो, सगळं आणून देतो, आणि जाताना 2 आणे तुम्ही घेऊन जायचं. एकमेकाकडे तोंड करून बघा. हा, इकडे एक जण म्हणा एकदा, परत यांच्या पाठीमाग रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज सांगून गेले घरी, आणि मग त्यांनी इकडे तिकडे बघितलं. आता महाराज नाही, आता आपण काय केलं पाहिजे? कशाला आता नाम घ्यायचं? हाय ते उद्योग आपला चांगला आहे, हे बी 2 आणे मिळतील आणि ते बी 2 आणे मिळतील, कळते ना? परत उन्हात कळवळा कुणाला आला? माऊली समजावून सांगतायत आपल्याला फार. पुन्हा मी तुम्हाला समजावून सांगतो, मी लहान असताना गोट्यानं खेळायचो, जास्त कोण नापतंय बघायचं. त्याच्यातून काय झालं तर भांडणं बी का व्हायची आमची पोरापोरांची, बरोबर? विट्टी दांडून भांडणं बी होणार, त्याच्यात खेळणार, हे सगळं मी ओढून, हे माझं. पण ज्या वेळेला मी मोठा झालो त्यावेळेला गट्ट्या खेळण्याकडे आपण जर बघितलं, कळलं का हा मूर्खपणा आहे, बरोबर? हे असं का वाटायला लागतं आपल्याला? रामकृष्ण हरे, रामकृष्ण. विशाल मन तेवढं झालेलं नाही, तेवढी बुद्धी माझी विशाल नव्हती, म्हणून गोट्यासाठी, गोट्या जमवून मी काय करणार? मग काय करणार? पण माऊली उपजतच ज्ञानी आहेत, हे केलं नाही त्याने. राम देवाचं नाम, ह्याच्यात गुंतलेच नाहीत. जगाने त्यांना बाहेर काढलं का? आमच्यासारखी वागतच नाही. बाहेर कोण जातो समाजातून? समाजातून बाहेर फेकला कोण? तुम्ही जेवढं बाहेर फेकाल तेवढं ईश्वराच्या जवळ. समाजात जेवढं तुम्ही गुंताल तेवढं ईश्वर तुम्ही पाठमोरा कराल. कळतंय ना मला काय? फार महत्वाचे मी बोलून जाते. मग मला काय केलं पाहिजे? जगानं चांगलं म्हणलं पाहिजे का? मोठेपण मला दिलं पाहिजे का जगानं? मोठेपण मी घेऊन काय करणार? न मी काय करणार? रामकृष्ण रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. मोठेपण दिलं पाहिजे हे शुद्ध अज्ञान आहे. कशासाठी मोठेपण मागतोस? मोठेपणातलं लक्षण तुझ्याकडे कुठलं आहे? तो कशामुळं मोठा आहे? कळतंय ना? कशामुळं? रावसाहेब म्हणले का आम्ही फुगतो. लोक का म्हणतात आपल्याला? लोक का म्हणतात? त्यांचं काहीतरी काम असलं पाहिजे. कामाशिवाय देवाकडं कोण जात नाही, मागण्याशिवाय देवाकडं कोण जात नाही. पण ज्याचं मागणं संपलेलं आहे तो देवाकडे कशासाठी जातो? त्याची मला प्राप्ती झाली पाहिजे.
हा बोध आपणाला झालाय का? हा बोध झालाय का आपल्याला? साधू बोध झाला नुरोनी आठेला, ठाईच मुराला अनुभव. म्हणून माऊली म्हणतात ईश्वराचा तुम्हाला काहीतरी बोध झालाय का? ईश्वराचा काहीतरी तुम्हाला साक्षात्कार झालाय का? आणि तो साक्षात्कार घेऊन ईश्वर त्याचा अनुभव घेऊन तुम्ही बोलताय का? काय तो बोध घेऊन जर बोलत नसाल तर तुमचं बोलणं सुद्धा निष्फळ गेल्याशिवाय मला काय सांगणारा बी ते झालं होतं एवढं. कीर्तन चांगलं झालं, संपलं का? रामकृष्ण बोध त्याच्यातून काय न आम्ही काय घेतलं? तासभर बसून 2 तास बसून आम्ही काय घेतलं त्याच्यातून? पुढे जाऊया आपण. ऊन लागतंय, एवढा त्रास नको. एवढ्या उन्हात तुम्ही लाकडं फोडताय, एवढ्या उन्हात तुम्ही दगड फोडताय. काय काम? हे कारण काय? त्याचं कारण काय? पैसे मिळाले पाहिजे. राम, हे दगड फोडण्याचं काम तुम्हाला का दिलं ईश्वरानं? लाकडं फोडण्याचं भरवूनात का काम दिलं तुम्हाला? प्रत्येक जीवाला ईश्वर त्याच्या कर्मानुसार ठेवत असतो. म्हणून आपण कुठं आहे ओळखा. प्रत्येकाला मी सांगते आपण कुठं आहे, मला ईश्वरानं कुठं ठेवलेलं आहे त्याची जाणीव मला झाली पाहिजे. बरोबर मला ईश्वरानं ठेवलेलं आहे आणि त्याचं ध्यान करण्यासाठीच मला पाठवलेलं आहे. आता ते मी सोडणार, हा भाव जागृत झाला पाहिजे. आणि हा भाव जर जागृत होत नसेल तर फार अवघड. कलियुगामध्ये जर मी माझा उद्धार करून घ्यायचा, ही संपत्ती मी कुठं खर्च करतोय? हा देह मला दिलेला आहे, सर्वश्रेष्ठ नरदेह दिलेला आहे, तो कुठं मी खर्च करतोय? कशासाठी मी खर्च करतोय? नाही कर. ही ईश्वरानं दिलेली संपत्ती आहे, हे धन आहे, हे मी कशासाठी खर्च करतोय? भगवंतासाठी जर खर्च तुम्ही करत असाल तर हे रिचार्ज झाल्याशिवाय राहणार नाही. भोगासाठी विषयात तुम्ही राहून जर हे खर्च करत असाल तर तुम्हाला लवकर बोलावणं आल्याशिवाय करते ना. मला काय म्हणायचं, माणूस लवकर जाणं त्याच्या हातात आहे. मी कशात वागलो म्हणून लवकर गेलो? रामकृष्ण. पुढे जाऊया. कलियुगे उद्धार हरिनाम. ईश्वराच्या नामातच आता उद्धार आहे. आपण 4 युग जर घेतली का नाही ह्याच्या अगोदरची, तर पहिलं कृतयुग म्हणजे सत्ययुग. सत्ययुगामध्ये ईश्वराच्या ध्यानानं माणूस तरुण जात होता. त्रेतायुगामध्ये यज्ञयाग करून माणूस तरुण जात होता. द्वापार युगामध्ये माणूस पूजापाठ करून तरुण जात होता. पण कलियुगामध्ये आता ईश्वराचं फक्त नाम. आता हे बाकीचं तुला करायची काय गरज नाही. यज्ञ याग योग याग विधी येणे हे सिद्धी माऊलीने हरिपाठ सांगून ठेवले. मग आता मी काय केलं पाहिजे? फक्त ईश्वराचं नाम. आणि नाम किती सोपं आहे, किती सोपं नाम आहे, सगळ्यात सोपं आहे. आंघोळ करून कर, घे नाम. न आंघोळ करता घे, त्याला उपाधी नाही, नामाला बंधन नाही. स्वच्छ होऊनच मी घेतलं पाहिजे असं. तुला स्वच्छ करणार आहे, फक्त घेत राहा. तुला पवित्र करणार आहे, फक्त घेत राहा. कसंही घे, नामाला उपाधी नाही. ते उपाधीतून आपणाला मुक्त करतं. रामकृष्ण. कलियुगामध्ये फक्त ईश्वरानं ईश्वराच्या नामाचाच जप कर. हरिनाम जपे तो नर दुर्लभ. पण असा घेणारा कोण भेटतोय का आपणाला?
ईश्वराचं नाम निरंतर घेणारा, ईश्वराशी लगन लागलेला, मीराबाई सारखी लगन लागलेला साधक भेटतोय का आपल्याला? रामकृष्ण, ती लगन लागली पाहिजे, त्याच्याशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. आणि म्हणून माऊली हेच आपल्याला सांगताय, नामानं जर तुम्ही बघितलं तर याच्या अगोदर भूतकाळामध्ये ज्यांनी ज्यांनी नाम घेतलं ते ते तरुण गेले का राहिले? तरुण गेले. ज्यांनी नाम घेतलं ते तरुण गेले. आता कलियुगामध्ये जे नाम घेत आहेत ते तरुणच जाणार. आणि याच्या पुढं भविष्यात जे नामाला चिटकून राहतील ते सुद्धा तरुण गेल्याशिवाय, हे सत्य माऊली बोलतायत आपणाला. रामकृष्ण, मी कशाला धरून चाललं पाहिजे? रामकृष्ण हरे राम. तरले तरती हा भरोसा, नामधारकाचा ठसा. हे माऊली आपल्याला समजावून सांगतायत. ईश्वराचं नाम जो प्रेमानं घेतो, ईश्वराचं नाम जो भावानं घेतो, प्रेमानं घेतो, त्याला तो ईश्वर आपला वाटू लागतो. कधी नामानं वाटू लागतो? प्रेम पाहिजे, नामात भाव पाहिजे, त्या भावानं नाम घेतलं पाहिजे, त्या प्रेमानं नाम घ्यायला लागलो आपण. माझा मुलगा माझा कसा वाटू लागतो, माझी बायको मला माझी कशी वाटू लागते, माझं घर मला माझं कसं वाटू लागतं. कशामुळं? नव्हे जगाला आपण दाखवू हे माझं घर आहे. कधीपासून? कधीपासून? हे माझं आहे का? कोणच बोलत नाही. रामकृष्ण. घर माझं आहे? न, घर कुणाचं आहे? शे कुणाचं घर? रामकृष्ण. अहो हेच भाड्याचं आहे. हे त्यानं दिलेलं आहे ते मी भाड्याचं घर आहे. पण हे मला न कळल्यामुळं ह्याला मी माझं म्हणतोय. रामकृष्ण. नाम घेऊ लागतो, प्रेम नामात येऊ लागतं, त्यावेळेला ईश्वर माझा वाटू लागतो. आणि माझा वाटू लागणं हे त्याच्या जवळ जाणं. मला माझा ईश्वर वाटू लागतोय, पण आता त्यानं मला माझा म्हटलं पाहिजे. रामकृष्ण. त्यानं जर मला माझा म्हटलं तर मग इथं माझं काय नाही. राम त्यानं फक्त माझा म्हटलं पाहिजे. सगळी दुनिया म्हणते की पांडुरंग माझा आहे. पांडुरंग म्हणतो का ही दुनिया माझी आहे? ही त्याची बालकं आहेत सगळी. रामकृष्ण हरे राम. माऊली सुंदर दृष्टांत देऊन सांगता येतं आपल्याला. आंब्याचं झाड असतं, आंब्याचं झाड. त्या झाडाला लहान मोठे काय म्हणतात आंबे असतात. काय पिकलेले असतात, काय पिकणार असतात, काय कच्चे असतात. पण जोपर्यंत आंबे त्या झाडाला चिटकून आहेत तोपर्यंत ते परिपक्वतेकडे जाणार. पण झाडाला सोडून कच्चा आंबा पडला की तो संपला, तो परिपक्व होणार. तसं तुम्ही आम्ही सद्गुरूंना पकडून राहायचं आहे. जीवन आपला शेवट काय म्हणतात त्याला गोड होण्यापर्यंत. रामकृष्ण. त्यांना सोडायचं नाही. मी परिपक्व जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी त्यांना सोडणार नाही. संतांना आपण सोडायचं नाही. कुठपर्यंत? जसे झाडा कच्चास कसा व्यास. म्हणून समाजामध्ये येणारे सद्गुरूंच्याकडे जी लोक आहेत ती काय कच्ची आहेत, काय परिपक्व आहेत, काही अजून आडीला घालायचे आहेत. पण ही त्या महाराजांना, त्या सद्गुरूंना, त्या संतांना
चिटकून जर राहिली, झाडाला आंबा कच्चा असू द्या, एक पिकलेला आहे, पण तो त्या झाडाला जोपर्यंत चिटकून आहे तोपर्यंत तो परिपक्व होणार. पण झाडाला सोडलं कच्च्या आंब्यानं की तो मग त्याचा नाश झाल्याशिवाय, कळतंय ना मला काय म्हणायचं. आपण कशाला चिटकून राहिलं पाहिजे? मी जोपर्यंत परिपक्व होत नाही तोपर्यंत मी संतांना पकडून राहिलं पाहिजे, सद्गुरूंना पकडून राहिलं पाहिजे, तरच मी परिपक्व अवस्थेकडे जाऊ शकेन. नाहीतर मला तसं जाता येणार नाही. कळतंय ना? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. म्हणून माऊली समजावून सांगतायत, नाम जो घेतो त्या नामातच ईश्वर आहे. त्या नामात तो भरलेला आहे, आनंदाचा तो गाभा आहे, आनंदानं भरलेला आहे. नाम, आनंदानं भरलेलं नाम मी जो घेतो त्यावेळेला मला आनंद नाही का मिळणार? समजावून मी तुम्हाला सांगतो, देहाला मला सुख मिळालं पाहिजे, वाटतं की नाही? आता लय काम झालं, जरा पडलं पाहिजे. का बरं? देहाला सुख हवं आहे, तसं आत्म्याला नको. आत्मा कळवळत राहिला तर देहाला सुख मिळून उपयोगच नाही. आत्म्याला आनंद मिळायचा असेल तर नाम घ्या. रामकृष्ण. देहाला सुखाची गरज आहे, आत्म्याला आनंदाची गरज आहे. रामकृष्ण. ते माझ्याकडून त्याला देता आलं पाहिजे. इथं शरीर व्यवस्थित राहण्यासाठी मी व्यवस्थित खाणं पिणं केलं पाहिजे, बरोबर? बरोबर. शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यवस्थित खाणं घेतलं पाहिजे. तसं आत्मा सुदृढ राहण्यासाठी, आत्मा परिपक्व होण्यासाठी ईश्वराचं नाम घेणं फार गरजेचं आहे. आत्म्याचा आनंद त्या नामात आहे, त्याच्या ध्यानात आहे. म्हणून आत्मा कळवळतो कधी? शरीराला फडफडायला का लावतो? तो साधन आहे. कळतंय ना मला? काय आता याच्यापेक्षा खाली येऊन मला सांगता येणार नाही. रामकृष्ण. आत्मा आतला तडपला की हे तडपत, आत्म्यालाच आनंद मिळाला पाहिजे, ह्याला कितीही कष्ट होऊ द्या. मग आत्म्याला आनंदित करणारा कोण आहे? त्याचं नाम आहे. ईश्वर नामातच आहे. बघा इथं माऊली समजावून सांगतायत. मग जो नाम घेतोय, नामी नाम एकच आहे. नामी म्हणजे भगवंत, नाम म्हणजे त्याचं नाव. नामी नाम घेतो, नाम आणि नामी एकरूपच आहेत, पण नामधारकाला त्याच्यात उतरायचं. रामकृष्ण. मग नाम घेणारा ज्या वेळेला त्या नामाला जोडलं जातो, मन चिकटलं जातं, त्याचं सोडत नाही. मग त्याला रात्रंदिवस त्याचं नाम, हरिनाम जपे तो नर. का तेवढ्या पुरता घेणं ते वेगळं. राम. हा मंत्र म्हणजे बीज नाही आहे, ते मंत्र बीज नाही आहे. अखंड नाम, हरिनाम जपे तो नर दुर्लभ. मी कसं नाम घेतोय? मी कसं नाम घेतोय? देवाचं आम्ही कसं नाम घेतोय? कसं घेतोय? उठता बसता चालता अखंड नाम. अखंड नाही, अखंड नाम. देव माझा मी देवाचा, अखंड नामाला चिकटलेले त्यांनी म्हणावं. आम्ही चिकटलेलोच नाही तर आम्हाला म्हणता येईल का देव माझा? रामकृष्ण. जरा समजावून सांगतो. नाम आणि नामी एकरूप आहेत. तुम्ही नाम घ्या, नामाला चिटका, आणि मग नामी नाम आणि नामधारक एकरूप होतो. त्यावेळेला तो भगवंत स्वरूप होतो. कळते ना? फार समज. नामधारक नामामध्ये मिसळला जातो, नामात
त्या स्वरूपात तो ईश्वर स्वरूपात तो एकरूप होतो. आणि मग एकरूप झाल्यावर तो भगवंत स्वरूप होतो. आणि भगवंत स्वरूप झालेला नामधारक ज्या वेळेला मुखातून आपणाला बोध करतो त्यावेळेला ते शब्द आपणाला कळले पाहिजेत. तो बोध आमच्या अंतकरणामध्ये उतरला पाहिजे. रामकृष्ण हे थोडं आणखी तुला समजावून मी सांगतो. साधू बोध झाला कोणाला कळेल? किती वर्ष म्हणतोय आम्ही साधू बोध झाला, पण झालाय का? आता कधी होणार? साधू भेटायचे, रामकृष्ण साधू ओळखता 15 मिनिटं ईश्वराचं नाम घ्या, पण संसारातून मोकळं होऊन घ्या. संसार डोक्यावर घेऊन नाम घेऊ नका, काहीच तुम्हाला जमणार. 15 मिनिटं 24 तासापैकी 15 मिनिटं. माऊली काय, तुला वेळ मिळेल तसं, पण संसार खाली ठेव. नामामध्ये एकरूप झालेला, नाम्यामध्ये भगवंत किंवा नामधार ईश्वर स्वरूप झालेला, आणि मग त्याच्या मुखातून जे शब्द येतात ते शब्द मला कळले पाहिजेत. ज्या वेळेला ते शब्द मला कळतात त्यावेळेला ते माझ्या अंतकरणामध्ये रुजले जातात. रामकृष्ण ज्याला बोध झालेला आहे, ईश्वर स्वरूप झालेला आहे, जो त्याला हे जग कळलेलं आहे. जो ईश्वर स्वरूप झालाय त्याला जग कळेल, जगाचं ज्ञान त्याला झालेलं आहे आणि भगवंताचं पण त्याला ज्ञान झालेलं आहे. मग आता तो म्हणतो मी काय केलं पाहिजे? संसार केला पाहिजे. जगाचं ज्ञान झालंय मला, जगदीशाचं सुद्धा ज्ञान झालेलं आहे, विशाल मन झालेलं आहे, बुद्धी विशाल चिकटलेल्या ईश्वराला सोडत नाही आता. मग तो म्हणतो मी काय केलं पाहिजे? भगवंताचंच मी नाम घेतलं पाहिजे, त्याचंच मी काम केलं पाहिजे, त्याचंच मी नाम घेतलं पाहिजे, त्याचंच मी सतत ध्यान केलं. म्हणून जे साधू आहेत, ज्यांना बोध झालेला आहे, ईश्वर स्वरूप झालेला आहे, त्यांची बुद्धी सतत ईश्वराचं चिंतन करते, त्यांचं अंतकरण ईश्वराचं सतत स्मरण करते, त्यांचं मन ईश्वराचं सतत ध्यान करतात कुठेही असू द्या त्यांनी. आणि मग असं सगळीच इंद्रिय जर ईश्वराचं स्मरण करू लागली, ध्यान करू लागली, चिंतन करू लागली, तर आत्म्याला आनंद झाल्याशिवाय, आतून आनंद जर मिळाला मग तो जगाकडे जास्त जात नाही, आपल्या वाटेनं तो आनंदाला असतो. कुठं जायचं आहे मला माहिती नाही, घरातून विचारलं कुठं जायचं आहे, भंडाऱ्या डोंगरावर, अहो जेवण घेऊन मला यायचं आहे, कुठं जाणार हे तरी सांगा. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात मलाच माहिती नाही मी कुठं जाणार आहे. रामकृष्ण हरे राम. पण मी खूण सांगतो तुम्हाला, रामकृष्ण हरे, साधू बोध झाला तो नरोनिया ठाईच मुराला अनुभव. आपणाला त्या देवाचा अनुभव आलाय का? त्याचा साक्षात्कार मला झालाय का? तो झाला पाहिजे मला. देव नामात कसा असतो तुम्हाला समजावून सांगतो, तो प्रगट कसा होतो ही समजावून सांगतो. केवढं माऊलीने आपल्याला दिलेलं आपल्या हातामध्ये. माऊली एखादं समजावून सांगतायत की चिंचेचं मोठं झाड आहे, आंब्याचं मोठं झाड आहे, वडाचं मोठं झाड आहे, हजारो वर्ष झाडं जगतात. त्याची बीज पाहिलं तर बीज अगदी लहान बीज असतं, लहान बीज. पण त्या बीला जर चांगलं जमीन मिळाली, त्याला जर पाणी मिळालं, खत पाणी तर त्याचं विशाल झाड बनतं. केवढं मोठं झाड, हजारो वर्ष जगतं ते झाड, फार विशाल बनतं.
मग मी दिलेलं जे नाम आहे माऊली म्हणतात ते तुमच्या अंतकरणामध्ये रुजण्यासाठी पहिल्यांदा तुमचं अंतकरण शुद्ध झालं, स्वच्छ झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे. मग हे कशानं पवित्र होईल? नामानं. नाम पवित्रच आहे. तुमचं अंतकरण ते पवित्र करतं, तुमचं मन पवित्र करतं, तुमची बुद्धी पवित्र, तुमची सगळी इंद्रिय पवित्र. म्हणून गणपती आहे. गणाचा पती तो गणपती. त्याचं नाव कशाला? शुद्धतेचं ते प्रतीक आहे. आपल्या इंद्रियांना शुद्ध करणारा तो आहे, तो त्यांचा पती आहे. बघा असं गणपती. माऊली आपल्याला काय समजावून सांगतायत? नाम मी तुम्हाला दिले, हरिपाठ मी तुम्हाला दिलेला आहे. नामाचाच उच्चार याच्यामध्ये आहे. नामाचा उच्चार करणं फार सोपं आहे. नाम मी तुम्हाला दिले. मग तुमच्या अंतकरणात कधी रुजेल? कधी रुजेल? सतत तुम्ही नाम जर घेत गेला तर ते नाम अंतकरण पवित्र करतं, मन पवित्र करतं. आणि एकदा ते पवित्र झालं की ते नाम तुमच्या अंतकरणामध्ये रुजायला लागतं. आणि मग त्याची जोपासना आपण करायची आहे. चिंचेच्या झाडाची किंवा आपल्या पेरलेल्या जमिनीत बियाची जसं आपण संरक्षण करतो, बाजूचं काढून टाकतो, त्या पद्धतीनं नामाचं रोपण केलं की सगळं आपल्याला व्यवस्थित करावं लागतं. त्याची जोपासना करावी लागते. आणि जोपासना त्याची करू लागलो, जगाकडे नाही बघायचं त्यावेळेस, आतल्या जगदीशाकडेच आपलं लक्ष घ्यायचं. ती जोपासना करत गेलो आपण की तो एक दिवस आपल्या समोर प्रगट झाल्याशिवाय, एवढ्या बीतून एवढं मोठं झाड, मग एवढ्या नामातून रामकृष्ण, तो प्रगट झाल्याशिवाय मला काय म्हणायचं? सुंदर ते ध्यान उभे विठेवर. ध्यान कुठं आहे? ईश्वराकडे सतत ध्यान. मी तुम्हाला पुन्हा कळवळ्यानं सांगतो, संसारातले रम्मान होऊ नका. होईल तसा करायचा. संसार हा देहाचं काम आहे, आत्म्याचं काम ते नाही. तुम्हाला जाग करण्याचं काम तो देतोय, शक्ती देण्याचं, तुमचं चलनवलन करण्याचं काम आत्मा करतोय. नाही तर याला काय अर्थ आहे? हे एक दिवस हा पिंड जाणारच आहे. रामकृष्ण. हा माझा सुद्धा एक दिवस. मग मी आज काय करतोय ना? आज मी काय करतोय? आज मी काय केलं पाहिजे हे कधी कळेल मला? संतांच्या सानिध्यात मी आलो तर. ह्या जीवनातलं महत्वच माऊली समजावून सांगतायत. नामाचं महत्व माऊली समजावून सांगतायत. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. सोपा मंत्र आहे, सुलभ आहे, बिनमोल आहे. पैसे देऊन माणसं जातात, पण इथं काही किंमत नाही, द्यायचंच नाही काय, तरी सुद्धा माणसं घेत नाहीत. का द्यायचं नाही? मग का माणसं घेत नाहीत? रामकृष्ण. कळलेलं नाम कळलेलं नाही. मला काय म्हणायचं आता? हा विषय आपला नाही. पैसे खर्च करून जे मी बघायला जातो, काय त्याच्यातनं मिळतं? काय मिळतं ते? 3 तास झाले थकून बाहेर, चेहरा पाक टवटवीत होता तो कोण? रामकृष्ण. काय बघितलं? पण इथं तुम्ही बघा, अख्खी रात्र जागा देवाच्या नामात राहा. तुम्ही सतेज रिचार्ज झाल्याशिवाय राहा. हे कुठलं? आणि हे आपणाला कधी कळणार?
रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. देह जावो अथवा राहो, दृढ भाव आपण इथपर्यंत गेलोय का? नाही. खरं बोलायचं. देह असू द्या किंवा जाऊ द्या, पण मी तुझं नाम सोडणार नाही, हा आपला दृढ निश्चय आहे का? आहे का? नाही. झाला पाहिजे, झाला झाला पाहिजे. मला काय सांगायचं, सांभाळणारा तो आहे. कळतंय का? हे सांभाळणारा कोण आहे? मी सांभाळतोय त्याला. रोजचा साप सूप किंवा काय म्हणतात त्याला लावतोय, साबण बिबन, आणि म्हणून तो टिकतोय का? आता मग साबण कशासाठी? रामकृष्ण हरी. न ह्याला सगळं लावायचं ते काय म्हणतात शॅम्पू बिंपू सगळं ह्याला स्वच्छ ठेवण्यासाठी का? स्वच्छ. का जगात मी दिसण्यासाठी? स्वच्छ. स्वच्छ. स्वच्छ करणारा ही वस्तू स्वच्छ करतायतच की ह्याला. हा. गंगेत तुम्ही नहायलं म्हणून सगळं पाप धुवून गेलं का? नाही. आता मग एवढ्या लांब कशाला जायचं? मग तिथे बुडी का मारायची आपण? गंगा पवित्र आहे पवित्र. आणि ते आपणाला सुद्धा पवित्र करते. रामकृष्ण. मी थोडं उदाहरण तुम्हाला सांगतो. डॉक्टरनं पाण्याचं इंजेक्शन जरी दिलं आपल्याला तरी त्या इंजेक्शनावर माझा भाव पाहिजे, मी यानं बरं होणार आहे. तुमचा भाव न, तू किती दे इंजेक्शन, माझा भावच नाही तो बरा होईल का? बराच होणार नाही. म्हणून भाव वळे आकळे एरवी ना कळे. कसा कळणार आहे तो? भावच तुमचा नाही तर कळेल का तो? आपलं राम 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 ठीक आहे की बरोबर, राम राम राम, तो भाव आहे का तो? नाही, गमतीनं नाही बोल, तो भाव आहे का माझा? तो मिळावा, तो भेटा. रामकृष्ण. आम्ही एकत्र येऊन जे नामस्मरण करतो, काय भाव असतो त्याच्यामध्ये आपला? तुम्ही स्वतः जाणीवेन आपलं बोला तुमच्या की आम्ही एकत्र येऊन जे नामस्मरण करतो त्याच्यात माझा भाव काय? ईश्वर मला भेटावा असा भाव माझा आहे? नाही ना. असं कोण? रामकृष्ण. हा उद्देश आहे का आपला? हा भाव आहे का? रामकृष्ण. मी तुम्हाला सांगतो, ईश्वराकडे तुम्ही सन्मुख झाला आणि ईश्वराकडेच तुम्ही जर जाऊ लागला तर तुमच्यावर अनेक संकट आहे. तो सहजासहजी त्याच्याकडे येऊन देत नाही. रामकृष्ण. आणि म्हणून सामान्य लोक म्हणतात की हा कधीच देवाचं नाव घेत नाही, एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये तो राहतो आणि हा सतत देवाचं नाव घेतो, याला आश्रम सुद्धा राहायला नाही. असं का? त्याला कळलेलं आहे की इथं माझं काहीच नाही. मी कुणाला माझं म्हणतोय? जनावर माझी, पाळलेलं कुत्र माझं, काय म्हणतात त्याला? कोण माझा इथं? आता बोला, पती माझा, बायको माझी, आता मग कोण माझा आहे? हा? एका ईश्वराशिवाय माझं इथं कोणच नाही. आणि हे याच्यावर जो मालकी हक्क आहे तो कुणाचा आहे? आणि मग माझं तुम्ही कसं म्हणताय? हे माझं कसं? माझं म्हणणं हा शुद्ध आपला अज्ञानपणा आहे. जो माझा आहे त्याला माझा मी कधी म्हणलाच नाही. मग याला माझं म्हणून तुझं काय होणार आहे? रामकृष्ण. देव माझा, मी देवाचा, सत्य हीच माझी वाचा. मला काय म्हणायचं? माझी वाचा सत्य कधी होईल? देव माझा म्हणू लागला तर.
आशिवाच्या सत्य नाही होणार. पुढे जाऊया. रामकृष्ण हरी राम. ईश्वराचं नाम घेताना, मी माऊलींचं नाम घेताना, माऊलींचं चित्र माझ्या अंतकरणामध्ये उभं राहिलं पाहिजे. बघा, संसारी माणसं आपण एखाद्या विषयी जर बोलू लागलो, कंटाळा आला नाही. मग असं ताजं व्हा जरा. रामकृष्ण टिकून बसलं की तुम्हाला झोप येणार नाही की नाही. कारण मी सुद्धा माझं कीर्तन प्रवचन भजन असलं तर मी कधी जेवत नाही. जास्त जेवण नाही करायचं की डोळ्याला ताण येईल इतकं आपण जेवायचंच नाही. त्याचं नाम घेता मला आलं पाहिजे, त्याच्या जवळ मला जाता आलं पाहिजे. कुठला विषय? रामकृष्ण हरी राम. संसारातलं बोलताना, माझंच हे म्हणताना त्याचं स्पष्ट चित्र माझ्या अंतकरणात तयार होतं. कोणाबद्दल बी बोला. त्या साधकाला जर तुम्ही बघितलं असेल, हा मुलगा मी बघितलाय हो, त्याचं स्पष्ट चित्र माझ्या अंतःकरणात. तुम्ही तुमची मुलगी द्यायला काय? रामकृष्ण, मला काय म्हणायचं कळतंय ना. त्याचं चित्र माझ्या अंतकरणामध्ये उभं होतं. कुठलं? तसं मी माऊलींचं नाम घेताना माऊली माझ्या अंतकरणामध्ये अस्पष्ट तरी उभ्या असतात का? मी करतो का त्यांना? फार मी समजावून सांगतो न. असंच कधी नाम घेताना त्यांचं चित्र माझ्या अंतकरणामध्ये उभं राहतं का? नसल राहत तर मी इथनं वरच देवाचं नाम घेतोय, अंतकरणामध्ये नाही. रामकृष्ण हरी. ती छवी माझ्या अंतकरणामध्ये उभी राहिली पाहिजे आणि मग मी नामात दंग. म्हणून त्याच्यावर प्रेम जडलं पाहिजे. प्रेम लागलं की ती वस्तू माझी वाटू लागते, तो देव माझा वाटू. प्रेमच नसेल तर रामकृष्ण, तो माझा म्हणण्याचा सुद्धा आपणाला अधिकार नाही. कधी मी प्रेमाने नावच घेतलेलं नाही. मला काय सांगायचं? जगासमोर मी व्यासपीठावरून काही बोलू द्या आणि त्याचा जर मला अनुभव नसेल तर मग आपल्याला तिथपर्यंत जाताच येणार. रामकृष्ण. झालं पारायण आमचं. चला संपला विषय. आता जमा खर्च बघूया. रामकृष्ण. काय प्राप्त केलं आम्ही ह्याच्यात? रामकृष्ण हरे रामकृष्ण. आजचा विषयच तो हरिनाम जपे तो नर दुर्लभ. अशी व्यक्ती भेटणं फार अनमोल आहे आणि आपलं खरं भाग्य आहे की मला अशी व्यक्ती भेटावी की जो सतत नामात असला पाहिजे आणि नामाचा त्याला साक्षात्कार झालेला असला पाहिजे. माऊली समजावून पुन्हा सांगतायत आपणाला की एखाद्याचं आपण नामस्मरण करताना की एखाद्याचं नाव वेगळं असतं. काय म्हणतात त्याला? रामकृष्ण. तर मिलिंदचं नाव मिलिंद आहे, पण तुम्हाला लोक काय म्हणतात? अण्णा नाही तसं मिलिंद दादा म्हणतात. मग दादा या नावाशी तुम्ही जोडला गेलाय ना. उदाहरण मी देतो. आपण दादा म्हटलं की आपण सहज बघतो मग कोण मला बोलतंय. मिलिंद तर माझं ठेवलेलं नाव आहे, पण दादा माझं टोपण नाव असताना सुद्धा मी त्या नावाशी जोडलो गेलो. बरोबर. सहज मग ज्ञानेश्वर यांचं नाव आहे, पण माऊली म्हणून जगामाला ते सगळे प्रवचन. ज्ञानदेव कोणी म्हणतंय का त्याला? मग माऊली का म्हणतात? तुम्ही माऊली इतकं प्रेम केलेलं आहे त्याने आपल्या. सहज मुखातून माऊली नाव येतं. मग माऊली हे त्यांना कसं मिळालेलं आहे? तेवढं त्यांनी कर्तव्य केलेलं आहे. दुनियेचा त्यांनी कधीही काय म्हणतात त्याला दूर सारलेलं नाही, आपली म्हटलेलं आहे त्याने. आणि म्हणून ते आज वंदनीय आहेत. त्यांच्या पवित्र चरणावर आम्ही नतमस्तक का होतो की तेवढं अनमोल त्यांनी कार्य केलं आहे.
आणि मग हे कार्य मी करत असताना, त्याचं नाम मी घेत असताना, मी कुठं राहून नाम घेतोय? मी कुठं आहे? या रस्त्यावर तरी चालण्याचा प्रयत्न करतोय का मी? फार मी कळवळ्याने मी बोलतोय. या रस्त्यावर मी त्याचं नाम घेतोय, मी माऊली माऊली म्हणतोय, पण त्यांच्याकडे मला जायचं आहे का? जायचं आहे का? त्या भेटावे असं मला वाटतंय का? नाही. तो भाव जागृत झाला पाहिजे. आणि म्हणून माऊली समजावून सांगतायत की हे मी रामकृष्ण नाम दिले, हा मंत्र बीज आहे, बीज मंत्र आहे. तुम्ही तेवढ्याच भावानं घेतला तर तुमच्या अंतकरणामध्ये तो रुजल्याशिवाय राहणार. हरी तुमच्या समोर प्रगट झाल्या. तो बीज मंत्र घेताना अंतकरणामध्ये रुजला पाहिजे. जोपासना झाली की तो हरी तुमच्या समोर प्रगट झाल्याशिवाय राहणार. कधी प्रगट होईल? बीजातून चिंच झाली, मग नामातून भगवंत कामाला दिसणार नाही. कळतंय ना? रामकृष्ण हरे रामकृष्ण. ते कळण्यासाठीच माऊलीने हरिपाठ दिले. स्वतः अनुभव घेतलाय त्यांनी. माझ्या सद्गुरूंनी नाम दिलेलं आहे आणि ते मी नाम घेतलेलं आहे आणि त्या नामाचा मला अनुभव काय आला? ईश्वर स्वरूप मी झालो, ईश्वर स्वरूपात मी एकरूप झालो आणि म्हणून तुम्हा सर्वांना मी हा हरिपाठ देण्याचं काम करतोय. तुम्ही कुठं जाल हरिपाठ घेतला तर? रामकृष्ण नाम घेत 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 तुम्ही कुठं जाल? बघा, माऊली म्हणताना आपलं हृदय सुद्धा सद्गत झालं पाहिजे. मला तिथं जायचं आहे. कधी वाटेल आपणाला? तेवढे प्रेम. रामकृष्ण तेवढं नामावर तुमच्या प्रेम पाहिजे. ते प्रेम नसेल तर? रामकृष्ण प्रेम आपण कुणावर करतोय? कुणावर प्रेम करतोय? कुणी सांग, तुमचं कुणावर प्रेम आहे? कुणावर आहे? भोगावर करत असला, विषयावर जर करत असला तर संसार तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. आणि याची माती करू नका, याची नुसतीच राग करू नका. मला काय म्हणायचं आहे, हे शेवटी माती मोलच होणार आहे, पण ती माती सुद्धा दुसऱ्यांनी कपाळाला लावली पाहिजे, इतकं ती शुद्ध आपण केलं पाहिजे. मला काय म्हणायचं कळतंय ना? शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड होण्यासाठी ईश्वराचं नाम आहे आणि आयुष्यभर मी हेच करायचं आहे का संसार करायचा आहे? आयुष्यभर मी काय केलं पाहिजे? रामकृष्ण नामच घेतलं पाहिजे. मग आयुष्यभर जर नाम घेत गेलो तर शेवटचा दिवस गोड होणार. कधीच नाम घेतलं नाही तर न माझ्या डोक्यात कधी ईश्वर आलाच नाही, मी त्याचं कधी नामच घेतलं नाही. मग शेवट कसा होणार? त्याच्याशिवाय माझा शेवट गोड, आणि त्याच्यासाठीच मला आयुष्य दिलेलं आहे. याच्यातून मला तरुण जायचा, या भवसागरातून तरुण गेलेले आहेत त्यांचा अनुभव घ्या. जे तरायला लागले ते त्यांचा अनुभव घ्या. आणि भविष्यात सुद्धा हे तरुण जाणार आहे. ही सत्य वाचा आहे. हरिनाम जपे तो नर. हे माऊलीने आपल्याला का देण्याचा प्रयत्न केलाय? ते स्वतः त्याच्यातून तरुण गेलेले आहेत म्हणून अनुभवानं ते बोलतायत आहे. म्हणून अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. अनुभव काहीच नसेल तर नुसतं बोलणं, नुसतं बोलणं. रामकृष्ण आपण तिकडे जायचंच नाही, नुसतं बोलणं. पण हेच आम्हाला जास्त आवडतं, नुसतं बोलणंच आपल्याला जास्त. चांगला बोलला, काय बोलला त्याचं त्यालाच माहिती नाही. ऐकणार मी बी तेवढं घेतलं नाही. रामकृष्ण म्हणून माऊली पुन्हा समजावून सांगतायत आपल्याला, ईश्वराचं नाम
ज्यानं अंतकरणामध्ये ठेवलं भगवंत त्याच्या अंतकरणामध्ये येतो. ऐका उत्तरार्ध करू सेवेचा. भगवंताचा त्याला अंतकरणात त्यानं ठेवला, सद्गुरूंना सुद्धा त्यानं अंतकरणात ठेवला. मग त्याच्या मुखातून काय येणार आहे? त्याचंच नाम येणार आहे. रामकृष्ण हरी. असा साधक ईश्वराच्या द्वारात गेलेला असतो, सतत नाम घेणारा, भाव त्याचा उच्चंबळून येतो, सतत ईश्वराच्या तो द्वारातच उभा असतो. आणि मग जे तो काय बोध करणार, तो कसा बोध करणार? ईश्वर प्राप्तीचाच बोध तो करणार आहे. मला काय सांगायचं, कारण तो अखंड त्या द्वारात उभा आहे आणि द्वारात उभा राहून तो आपणाला सांगतोय, देण्याचं काम करतोय. त्यावेळेला त्या भावाला पकडून मी ते घेतलं पाहिजे. रामकृष्ण हरी राम. मग अंतकरणात सद्गुरू बसलेले आहेत, भगवंत बसलेले आहेत. मग तो देण्याचं ना काय काम करणार आहे? काय देणार आहे तो जगाला? नामच देणार आहे. बोलताना भगवंताविषयीच बोलणार आहे, अन्य तो काही बोलणार नाही. कळतंय ना मला काय सांगायचं? रामकृष्ण हरी राम. नाम माऊलीने आपणाला दिलेलं आहे आणि त्या नामातच मला राहायचं आहे. माझा उद्धार कशात आहे? आता कलियुगे उद्धार हरी नाम आहे. म्हणून माऊली आता पुन्हा प्रसंग मी तुम्हाला समजावून सांगतो. झालेला असला तरी की जसं एखाद्याने एकदम नवीन गाडी घेतली, काय म्हणतात त्याला, कशातून आणायची ती नवीन गाडी? कशातून आणायची? शोरूम मधून. शोरूम मधून ती गाडी त्याने आणली, व्यवस्थित आहे गाडी, अगदी ओके, असं नवीन आहे सगळं. आणि त्याला ती गाडी घेऊन लांब प्रवास करायचा आहे. समजा आपल्यातल्या माणसाने आणल्या, आता त्याला मुंबईला जायचं आहे, पुण्याला जायचं आहे. मग त्याच्याबरोबर त्यानं स्टेपनी ठेवली पाहिजे का गाडीबरोबर? नवीनच गाडी आहे, स्टेपनी पाहिजे का त्याला? हा, असावीच. त्याला स्पेअर व्हील पाहिजे का नवीन गाडीला? नको पाहिजे. रामकृष्ण. एवढा प्रवास करायचा आहे मला, पाहिजे. कधी काय होईल सांगता येत सांगता नाही. येत नाही. मला स्पेअर व्हील ठेवलंच पाहिजे. मला स्टेपनी ठेवली, कुठेही बंद पडू द्या किंवा पंक्चर होऊ द्या, ते बाजूला काढलं, हे जोडलं, आपला गेला पण तो ठेवतोच, गाडी नवीन असली तरी. तसं माऊली सांगतायत, तुम्ही बालपणात असा, तारुण्यात असा, म्हातारपणात असा, पण ईश्वराचं नाम हे स्पेअर व्हील तुम्हाला ठेवलंच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला आधार कळतंय ना? रामकृष्ण हरी राम. ते मी का घ्यायचं आहे? माझं जीवन बरोबर आहे, मी जगतोय, व्यवस्थित आहे, पण हे मला का ठेवायचं? ईश्वराचं नाम. ईश्वराचं नाम आपल्या जीवनाचा बॅलन्स राखण्याचं काम करतं, बॅलन्स सांभाळतं. कुठेही तोल जात नाही बघा. जो नामधारक आहे त्याचा कुठेही तोल जात नाही. त्यानं कितीही चांगली वस्तू बघू द्या, त्याचं तेवढ्या हा चांगली म्हणणार, सोडून देणार, पण ती मला पाहिजे असं कधी होणार? संसारातून मुक्त झालाय. रामकृष्ण. पण संसारी माणसानं चांगली वस्तू मिळाली तर भेटली, बघितली तर डोळ्यानं, हे मला पाहिजे. रामकृष्ण. का लोभ निर्माण होत? आसक्तीच गेलेली नाही. म्हणून माऊली सांगतायत, संसारात तुम्ही विरक्त झाल्याशिवाय, आसक्ती रहित झाल्याशिवाय तुम्हाला माझं नाम गोड लागणार नाही. कळतंय ना? देवाचं नाम तुम्हाला गोड नाही लागणार. का लागणार नाही? रामकृष्ण. संसाराची आसक्ती आहे. मग ही आसक्ती कधी जाईल आपली? फार मी तुम्हाला समजावून सांगते, कारण 2 तास आम्ही इथं थांबतो, 1 तास आम्ही थांबतो, पण आज आम्ही या 2 तासात काय मिळवलं? आज माझं शेतात गेलो असतो तर सगळी भांगलन झाली असती.
बरोबर. बरोबर. पण इथं मला काय मिळालं? बरोबर की इथं मला काय मिळालं? रामकृष्ण हरी. काय मिळालं? आपणच बोलूया. इथं काय मिळालं आपल्याला? त्याच्याकडे जाण्याचा माऊलींच्या जवळ बसून मला काय मिळालं? त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्ग ग्रहस्ला. रामकृष्ण. निदान मला मार्ग तरी कळला. केवढं मोठं काम आहे. मार्ग धावून गेले आधी. दयानिधी ते संत. संतांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. असं कुठल्या संसारी माणसाला वाटतं? वाटतं का? अहो ते काय म्हणतात ते तर आम्हाला कळत. मग ते कुठं गेले काय माहिती. पण मी कुठं जाणार हे मला माहिती आहे ना. माहिती आहे. बरोबर. रामकृष्ण. मग गेल्या वेळेला मी सांगितलं, संसार हा दाही दिशानं पळवतो, परमार्थ एका दिशेलाच नेतो आपल्याला. मला कोणत्या दिशेनं जायचंय मार्ग दाखवलेला आहे. माऊलींनी मला नाम दिलेलं आहे. सद्गुरूंनी त्यांना दिलेलं होतं. तेच नाम त्यांनी आपणाला हरिपाठ अख्खा दिलेला आहे नामाचा, भरलेलं नामानं. मग नामात माझ्या ईश्वर कसा येईल? नामात माझ्या ईश्वर, त्या नामाला माझं मन चिकटलं पाहिजे. आसक्ती रहित व्हा तुम्ही. संसार पाठमोरा करा. म्हणून ज्यांनी ज्यांनी भक्ती केली, जे जे ईश्वराला जोडले गेले, ते आसक्ती रहित झाले. संसाराला त्यांनी माझं म्हटलं. म्हणून मी मगाशी सांगितलं की ईश्वर स्वरूप झालेले जे संत आहेत त्यांना जग कळलेलं आहे आणि जगदीश बी कळलेलं आहे. जगाचं ज्ञान झालेलं आहे, जगदीशाचं ज्ञान झालेलं आहे. आता मी काय केलं पाहिजे? ज्ञान झालं मला जगाचं, मग जगाकडेच मी गेलं पाहिजे का? जगदीशाचं मला ज्ञान झालं, भगवंताचं मला माऊलींच्या बसून ज्ञान झालं, मग मी काय केलं पाहिजे? आता जगालाच मिठी मारली पाहिजे. हे ज्ञान झाल्यावर तरी या मार्गानं मला चालता आलं पाहिजे. मी तुम्हाला कळवलं, कोण कुणाचं नाही. काय तुम्हाला वाचवणार या जगामध्ये कोण आहे? एका भगवंताशिवाय कोण? तो माझा कधी होणार? त्याला माझा कधी मानणार मी? रामकृष्ण हरे राम. माझ्या सतत जर तो बरोबर असला तर ह्या मार्गावरून तो मला कधीही हलवणार नाही. विषयाकडं, भोगाच्या वाटेवर, आसक्तीकडं, संसाराच्या दलदलीत तो फसू देणार नाही. मला काय सांगायचं आहे? संसार करणारा माणूस त्याच्याकडे भरपूर सगळं आहे. संसारातलं गबाळ सगळं आहे त्याच्याकडे, कुठली वस्तू नाही असं नाही, सगळं आहे. पण हे सगळं शरीराला सुख देणार आहे, आत्म्याला सुख देणार आहे. याच्यात काय? मग आत्म्याला जर सुख नसेल तर शरीर सुख कुठलं घेणार आहे? नाही कळ. रामकृष्ण हरे रामकृष्ण. मग आत्म्याचं भोजनच आहे ईश्वराचं नाम. मग आत्म्यानंच जर ईश्वराची ओळख नसेल करून घेतली, हे साधन देऊन सुद्धा ईश्वराचं जर आपण नाम घेत नसेल तर आपण कुठं जाणार? मला काय सांग? आपण अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. मला काय सांगाय? आसक्ती रहित बना, तो सांभाळ. आसक्ती ठेवून गेला तर तो लांब ठेवतो आपल्याला. तू तुझ्या कर्तृत्वावर तू चाललायस ना, तुझं तू बघून घे. मला काय म्हणायचं? म्हणून तू जेथे जातो तेथे तू माझा सांगते, त्यांचा अनुभव घेऊन. म्हणून मला काय संत चरित्र तुम्ही वाचली पाहिजेत आणि त्याच्यातून बोध घेतला पाहिजे. ते कसे गेले, मुक्कामाला कसे पोचले, हे जोपर्यंत आपणाला कळत नाही तोपर्यंत या मार्गावर आपण चालताय. आसक्ती तुमची पूर्ण ज्या वेळेला जाईल, आसक्ती रहित व्हाल
की माझं इथं काय नाही एका भगवंताशिवाय, त्यावेळेला आपला परमार्थ चालतो. कळलं ना? खुंटले सायास धरिले केशवा. बघा, हा संसार त्यानं निर्माण केलेला आहे आणि हा त्याचा संसार सगळा त्याचा आहे. माझा म्हणायला इथं माझा काही अधिकार नाही. भगवंत माझा आहे हे म्हणण्यासाठीच त्यानं मला बुद्धी दिलेली आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, त्याच्यासाठीच बुद्धी दिलेली आहे. मन त्याला चिकटण्यासाठीच दिलेले आहेत. इंद्रियाने तुम्ही इथलं काम करा, पण मन त्याला चिकटलेलं असू द्या. काय मला सांगायचं, राहा तुम्ही कोळेवाडीत, राहा तुम्ही पण अखंड ध्यान तुम्हाला पंढरपूरचं असलं पाहिजे. मी पंढरपुरातच आहे. ध्यानानं, मनानं, शरीरानं मी कुठं आहे, शिबेवाडी. पण मी मनानं कुठं आहे, माऊलींच्या जवळ आहे. हे माझ्याकडून झालं पाहिजे. कळतंय ना मला? हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. वाचन सुलभ आहे म्हणायला, सोपं म्हणायला आहे, तरी सुद्धा आम्ही घेत नाही नाम. तरी सुद्धा आम्ही का घेत नाही नाम? मग अशी विषय झाला. सुलभ आहे ईश्वराचं नाम, त्याला काय पैसे वगैरे मोजायचे नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. म्हणून पुन्हा मी समजावून सांगतो, सोपा आहे, सुलभ आहे, पण त्याचा जप करणारा मात्र भेटणं फार दुर्लभ आहे. असा नाम घेणारा साधक भेटणं फार दुर्लभ आहे. माऊली सांगतायत. कोण सांगतायत? माऊली सांगतायत. त्यांना जगाचा अनुभव आलेला आहे. आणि आज मला मी सांगते तुम्हाला, जगाचा अनुभव आतापर्यंत आलेला आहे. कशाला जगामध्ये घुसताय? जगदीशाकडे जाण्याची आता वाट बघा. जगदीशाला ओळखायला शिका. माझं इथं काही नाही. मला काय सांगायचं, तुकाराम महाराजांच्या सारखी अवस्था आपली झाली पाहिजे. शिवी देणारा सुद्धा चांगला आहे, माझ्याबद्दल स्तुती करणारा सुद्धा त्याच. म्हणून जय जय भेटे भूत तेथे मानी जय भगवंत. ही अवस्था आपली झाल्याशिवाय त्याच्यापर्यंत आपल्याला जाता येणार नाही. मला काय सांगायचं, किती पारायण आपण केली, किती पारायण केली, त्याच्यातून आपल्याला बोध काय मिळाला न? ह्या पारायणामधून मी हा बोध घेतला. ह्या वर्षीच्या पारायणातून मला माऊलींनी हे सांगितलं. हा बोध कुणाला आला? आला का काय बोध? नाही. काय आला बोध? रामकृष्ण हरे राम. सगळ्यात सोपा उपाय तुमचा. आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आणि म्हणून माऊलींनी दाखवलेल्या वाटेवर चालताना इथं प्रत्येक वेळेला मी सांगतो, तुम्ही आपल्या संसारात निस्वार्थ बनून जावा, तर तुम्हाला मार्ग बरोबर गवसला. स्वार्थ घेऊन जर जात असाल तर तुम्हाला अजून ती वाट सापडलेली नाही. किती मोठा वक्ता असू द्या. काय मला म्हणायचं, निस्वार्थ होणं हे परमार्थातलं पहिलं लक्षण आहे. हेच लक्षण माझ्याकडं नसेल तर दुसरी लक्षण कुठली आहेत? ते आलेलीच नाहीत अजून. नाही कळ. रामकृष्ण हरे राम. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. म्हणून माऊली सांगतायत, वाचेन ईश्वराचं नाम घ्या, रामकृष्ण हरी म्हणा. मी नामाचं महत्त्व तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनुष्य जीवनाचं महत्त्व मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्याचं जो नाम घेईल
तो भगवंताकडे सन्मुख झाल्याशिवाय राहणार, भगवंताच्या द्वारात तो पोचल्याशिवाय राहणार. आजच्या सेवेनं मला इतकं सांगायचं आहे, तुम्हाला जी दुःख झालं आज की गेले आपले आहे की नाही, कोणी असतील ते दुःखात तर आम्हाला तुमच्या सहभागी होता येत नाही का? होतात बाहेरची माणसं. नाही. मी बऱ्याच वेळेला ऐकलं की हे आमचं मंडळ सगळं तुमच्या दुःखात आहे. बंद कर.